एसटीचा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असल्याचं बघायला मिळत आहे। पनवेल तालुक्यातील कोण गावातील फाट्याजवळ भरधाव एसटी एका झाडाला धडकली आहे। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे हा अपघात झालाय आणि या अपघातात बसमधील 4 जण जखमी सुद्धा झाले आहेत। पालघरच्या आंबेडकर चौक परिसरातील राहत्या घराची संरक्षक भिंत कोसळली आहे। ही भिंत गॅरेजमध्ये उभ्या एका कारवर कोसळली, त्यामुळे या कारचं मोठं नुकसान झालेलं आहे। ही घटना समोर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कोल्हापुरातल्या कळंबा येथील श्रद्धा हॉस्पिटलमधील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं पर्दाफाश केलाय। गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या 2 महिलांना देखील वरगणे पाडळी येथून अटक झाली आहे। संशयितांकडून गर्भपाताच्या गोळ्या जप्त केलेल्या आहेत। कल्याणमधल्या शिरोड या ठिकाणी एका जमिनीच्या वादातून मोठा गदारोळ झाला अशी देखील माहिती सध्या मिळते आहे। तर जमिनीच्या मालकी हक्काचा वाद असल्याची प्राथमिक माहिती आहे। तर या जमिनीच्या वादावरून आता शेतकरी कुटुंब आणि बिल्डर आमने सामने आले। जमिनीवर शेतकरी कुटुंबीय आणि बिल्डर या दोन्ही गटांमध्ये वाद झाला असल्याचं बघायला मिळालं आहे। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर उपचारादरम्यान एका 26 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला। मयत महिलेच्या कुटुंबियांनी डॉक्टरांनी परवानगीशिवाय ऑपरेशन केल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे। मात्र डॉक्टरांनी हा आरोप फेटाळलेला आहे। महिलेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट झालंय। जळगावच्या पारोळा शहरामध्ये मोकाट कुत्र्यांनी तब्बल 15 जणांना चावा घेतला। नागरिकांमध्ये मोठी भीती आहे। तर पालिकेने या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातलेला आहे। कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग लागली। काल रात्री आता कोल्हापूर ते रुडकी दरम्यान ही आग लागली आहे। तर त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। महाबळेश्वरच्या वाई रस्त्यावरील पसरणी घाटामध्ये मोठा वणवा लागलाय, त्यामुळे वनसंपदेचं मोठं नुकसान झालेलं आहे। अज्ञात व्यक्तींकडून हा वणवा लावल्याचं नागरिकांनी सांगितलंय। याआधी देखील या घाटात वणव्यामुळे अनेक झाडं आणि वनसंपदेचं नुकसान झालं। या वणव्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या पर्यटकांना देखील त्रास सहन होतोय। डोंबिवलीमध्ये घारडा या सर्कलजवळ 2 मजली इमारतीला अचानक आग लागली आहे। या इमारतीला बँक्वेट हॉल असल्यानं लग्नासाठी आलेले लोक घाबरून बाहेर पडले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आगीवरही नियंत्रण मिळवलं आहे। जालन्यामध्ये पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या सरकारी गोडाऊनला अचानक आग लागलेली आहे। तर आगीमध्ये टेबल, खुर्च्या आणि जुनी कागदपत्र जळून खाक झाली। हे गोडाऊन पंचायत समितीचं आहे की जिल्हा परिषद कार्यालयाचं याची अद्याप मात्र माहिती मिळालेली नाही आहे। अमरावती कृषी बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये 4 दुकानांना आग लागली आहे। शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर 2 तासांनी नियंत्रण आलंय। व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे कांदा लसूण आगीत खाक झाले। दुकानात वेल्डिंगचं काम सुरू असल्यानं दुसऱ्या दुकानाला आग लागली आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4.25 कोटींचं सोनं जप्त झालेलं आहे। तर नैरोबीवरून आलेल्या केनियन नागरिकाकडून तब्बल 1.85 कोटींचं सोनं हे जप्त झालंय। 1.74 कोटींचं सोनं विमानतळावरील आगमन हॉलमधून जप्त करण्यात आलं। दुबईच्या प्रवाशाकडून देखील 61 लाखांचं सोनं जप्त करण्यात आलं। 2 प्रवाशांना या कारवाईमध्ये अटक झाली। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हिरे तस्करीचा पर्दाफाश झाला। या प्रकरणी भरतभाई नाथानी प्रवाशाला अटक करून 5 कोटी रुपयांचे सिंथेटिक हिरे जप्त केले। आरोपीने लॅपटॉपच्या बॅटरी कंपार्टमेंटमध्ये हिरे लपवले। मुंबईमधून बँकॉकला जात असताना विमानतळाच्या स्क्रीनिंगमध्ये हिरे लपवल्याचं आढळलं।
नवी मुंबईमध्ये बांधकाम व्यावसायिकांच्या घरावर गोळीबार झालाय। ऐरोली नाका या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार करण्यात आलाय। मात्र गोळीबारात कोणी जखमी झालेलं नाहीये। घराच्या भिंतीवरती 2 राऊंड फायर केल्याची माहिती आहे। या प्रकरणी अधिकचा तपास सध्या पोलीस करत आहेत। पुण्याच्या ध्रुव ग्लोबल स्कूल या बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली। स्कूलला बॉम्बने उडवून देण्याची ईमेल मिळताच BDDS पथकाने स्कूलमध्ये जाऊन तपासणी केली। मात्र त्यांना स्कूल परिसरामध्ये कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळलेली नाहीये। स्कूलला धमकी देण्याचा बनाव रचला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे। पिंपरी चिंचवड परिसरातल्या कुख्यात गुंड रावण उर्फ अनिकेत जाधवच्या रावण साम्राज्य नावाने सोशल मीडियावर पेज ओपन करून परिसरात दहशत निर्माण करण्यात आली। या गुंडांचा पोलिसांनी चांगलाच माज उतरवलाय, त्यामुळे बाकीच्या गुंडांना जरब आता बसणार आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं 19 लाखांची बनावट विदेशी दारू जप्त केलेली आहे आणि यावेळेस या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलेली आहे। हे तिघे गोव्यावरून आणलेली दारू रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून त्याला नव्याने स्टिकर लावून विक्री करत होते। कर्जतमध्ये या तिघांच्या गोडाऊनमध्ये छापा टाकत कारवाईही करण्यात आली आहे। मावळच्या देहू रोडमध्ये अंगावर शहारे आणणारी घटना घडलं असं की वाढदिवसाच्या पार्टी दरम्यान एका व्यक्तीने अंधाधुंद गोळीबार केला आणि यामध्ये एकाचा मृत्यू झालाय, 2 जण जखमी झालेले। देहू रोडच्या गांधीनगरमध्ये वाढदिवसाची पार्टी सुरू होती। मात्र मंडपाच्या शेजारी असलेल्या रोडच्या बाजूला काही गाड्या पार्किंग करण्यात आल्या होत्या आणि त्यात एका तरुणानं गाडी का पार्क केली असा सवाल वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आलेल्या एकाला केला। दोघांमध्ये शिवीगाळ झाली। तो तरुण बाहेर गेला आणि त्याने 8 ते 10 लोकांना बोलावून अंधाधुंद गोळीबार केलेला आहे। थेट अशा प्रकारे गोळीबार केला जातो, बंदुकीचं लायसन्स सुद्धा मिळतं। अशा सगळ्या प्रकारांना आळा बसणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण या गोळीबारामध्ये कोणाचा जीव सुद्धा जाऊ शकत होता। यासोबत आणखी काही मोठे आणि महत्त्वाचे अपडेट ज्यांचा आढावा घ्यायचा आहे वेगवान स्वरूपात। सरकार लाडक्या बहिणींना दर महिन्याला हप्ते जमा करतं आणि यामुळे राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि हा खडखडाट दूर करण्यासाठी दारूवरील कर वाढवण्याच्या हालचाली सध्या राज्य सरकारनं सुरू केलेल्या आहे। जास्तीचे मद्य विक्री परवाने देऊन आणि मद्यावरील कर वाढवून सरकार महसूल वाढीचं नियोजन सुद्धा करणार आहे असं कळत आहे। मुख्य जलवाहिनीवरील दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि असं असल्यानं 8 तासांकरता दिव्याचा पाणीपुरवठा बंद असेल। सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत हा पाणीपुरवठा बंद असेल। पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे, त्यामुळे पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा हे आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। हायस्पीड इंटरनेट सेवा देणाऱ्या FWA साठी एअरटेलतर्फे नोकिया आणि क्वालकॉमला कंत्राट देण्यात आलेलं आहे आणि या व्यवस्थेनुसार नोकियातर्फे एअरटेलला FWA आणि वायफाय ॲक्सेस पॉईंट दिले जातील आणि त्यामुळे फायबर कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणी उच्च दर्जाची ब्रॉडबँड सेवा एअरटेलला देता येईल। एकाच वेळी 2 घरांसाठी ही सेवा वापरली जाईल। म्हाडाच्या वतीने अंबरनाथमध्ये 2 गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहे। म्हाडा अंबरनाथ पश्चिमेतील कोहोज, खुंटवली आणि शिवगंगानगर या ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्प विकसित करण्याची योजना आहे। तर यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरं उपलब्ध असणार आहेत। मुंबईमध्ये सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न साकार होणार आहे, कारण PM आवास 2.0 योजनेला सुरुवात झालेली आहे। सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांचं स्वप्न साकार करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची अंमलबजावणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील 10 पंखे बसवण्याचं काम हे जवळपास पूर्ण झालं। मात्र बोगद्यात लागणाऱ्या विजेसाठी 80 लाखांची अनामत रक्कम भरावी लागेल। यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। कशेडीचा दुसरा बोगदा शिमग्यापर्यंत तरी सुरू होईल का, हा प्रश्न आता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी केलेला आहे।
एका बाजूला ट्रॅक्टर विक्रीमध्ये आणि निर्यातीमध्ये वाढ होते आहे, तर दुसऱ्या बाजूला सलग दुसऱ्या वर्षातही ट्रॅक्टर उत्पादन 10 लाखांच्या खालीच राहिलेलं आहे. गेल्या वर्षी ट्रॅक्टर विक्री काहीशी घटली, त्यामुळे त्याचा उत्पादनावर देखील परिणाम झालेला दिसतोय. अंगणवाडीमध्ये सर्वात मोठी भरती केली जाणार आहे आणि 18,882 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिलेली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. विद्यापीठात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महाआक्रोश मोर्चा काढला. 61 प्रकारच्या विविध मागण्या या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत. जालन्यात आता कॉपी बहादरांविरोधात पोलीस ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाते. जालन्यात इंग्रजीच्या पेपरला 9 कॉपी बहादरांवर तर हिंदीच्या पेपरला 2 कॉपी बहादरांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाते. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी समय रैनाला दुसऱ्यांदा समन्स बजावलं. समय रैनाला पोलिसांनी 17 फेब्रुवारीला उपस्थित राहण्यास सांगितलं. रोडीज फेम रघुरामचा देखील पोलिसांनी जबाब नोंदवला. इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया यानं पालकांवरती एक आक्षेपार्ह विधान केलेलं होतं. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जी अखेर जाहीर झालेली आहे. कार्यक्रम पत्रिका जाहीर होत नव्हती म्हणून आयोजकांवर टीका होत होती. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 21 फेब्रुवारीला दुपारी 3:30 वाजता विज्ञान भवनात या संदर्भात उद्घाटन होईल. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदाचा भगवान पासलकर आणि उपाध्यक्षपदाचा भावथोंडू देवाडे यांनी राजीनामा दिला. सदर 2 रिक्त पदांसाठी निवडी करण्यात आल्या. या सभेत अध्यक्षपदांसाठी संचालक स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे आणि उपाध्यक्षपदासाठी मारुती दत्तात्रय जगताप यांची निवड झाली. जर्मनीच्या म्युनिक या शहरामध्ये भरधाव कारने आंदोलकांना चिरडलं. म्युनिकच्या डाऊनटाऊन भागामध्ये अपघात झाला आणि या अपघातानंतर घटनास्थळी एकच हाहाकार झालाय. पोलिसांनी कार चालकाला तातडीने अटक केली. बघूयात एक मोठी बातमी, कारण मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास जो आहे तो आता महागण्याची शक्यता आहे. कारण बेस्टचे तिकीट दर दुप्पट करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे बसचं भाडं 5 वरून 10 रुपये तर वातानुकूलित बसचं तिकीट 6 वरून 12 रुपये होण्याचा अंदाज सध्या तरी वर्तवला जातोय. बेस्टचा वाढता तोटा, कर्मचाऱ्यांची देणी देणं यासाठी हा भाडेवाढीचा पर्याय जो आहे तो सध्या यावेळेस उपलब्ध करून घेण्यात आलेला आहे. एकंदरीत आपण पाहतोय एसी बसचं तिकीट जे आहे ते सुद्धा वाढणार आहे आणि बेस्ट बसचं तिकीट सुद्धा सध्या वाढणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. बेस्टचं तिकीट थेट दुप्पट होणार आहे. तर यामुळे आता जर बेस्टचं तिकीट वाढलं तर सर्वसामान्यांना मात्र मोठ्या प्रमाणात फटका याचा बसणार आहे. याशिवाय राज्याच्या राजकारणात कोणत्या मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडताय त्यांचाही आढावा वेगवान स्वरूपात. ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जीवतोडेंनी प्रवेश केलेला आहे. मुकेश यांचा वरोरा भद्रावती क्षेत्रामध्ये राजकीय प्रभाव मोठा आहे. नांदेडमध्ये आपण पाहतोय काँग्रेसला आता मोठा धक्का बसणार आहे, कारण माजी आमदार मोहनराव हंबर्डे पक्ष सोडणार आहेत. 28 फेब्रुवारीला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडेल. भाजप आमदार सुरेश धस यांना अजित पवारांनी भेट नाकारल्याची चर्चा आहे. आमदार सुरेश धस डीपीडीसी मधील घोटाळ्यावरून अजित पवारांची भेट घेणार आहे. मात्र अजित पवारांनी त्यांना भेटीसाठी वेळ दिलेली नाही अशी माहिती आहे. गेल्या 5 वर्षातील डीपीडीसी मधील घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी ते अजित पवार यांची भेट घेणार होते. भाजपचे आमदार सुरेश धस यांना अजित पवारांनी भेट नाकारल्याची चर्चा आहे. त्यावर आता राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहे. सुरेश धस यांनी अजित पवारांपुढे आपली भूमिका मवाळ करू नये ही विनंती अंजली दमानिया यांनी केली आहे.
परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकांची नेमणूक झाली आहे। या पथकांमध्ये एका पोलीस निरीक्षकासह 4 कॉन्स्टेबलचा समावेश आहे। मुंडे कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांच्या घेतलेल्या भेटीनंतर पथक स्थापनही करण्यात आलेलं आहे। संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी आता अशोक मोहिते यांची भेट घेतली आहे। अशोक मोहिते यांना सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे यांच्या मित्राकडून बेदम मारहाण करण्यात आली। या मारहाणीमध्ये मोहिते गंभीर जखमी झालेले आहेत। लातूर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। काँग्रेसच्या नवीन प्रदेश अध्यक्षांवरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला टोला हाणला। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले प्रदेशाध्यक्ष पद यासाठी तयार नव्हते अशा शब्दात बावनकुळे यांनी टोला हाणला। तर दुसऱ्यांना कमी लेखू नका असं उत्तर विजय वडेट्टीवार यांनी दिलं। काँग्रेसला चांगले दिवस येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। धनंजय मुंडे अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेला आहे। देवगिरी बंगल्यावरती अजित पवार आणि धनंजय मुंडेंची चर्चा सुरू आहे। या भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे। मात्र मुंडेंना कोर्टाकडून काढे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे। तर शपथपत्रामध्ये आता आपण पाहतोय खोटी माहिती दिल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केला। त्यामुळे आता मुंडेंच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा नाना पटोलेंनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला। महाराष्ट्र काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झालेली आहे। तर काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा झाली आहे।